ऑस्ट्रेलियात झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरातली सुरक्षा वाढवण्यात आली आहे। ISIS या अतिरेकी संघटनेनं 2 महिन्यांपूर्वी मुंबईतल्या धार्मिक स्थळांना टार्गेट करण्याची धमकी दिली होती। त्या पार्श्वभूमीवर इस्कॉन मंदिर, स्वामीनारायण मंदिर, पुण्यातली 2 मंदिरं तसंच ज्या ठिकाणी परदेशी नागरिकांचा वावर असतो अशा ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहे। अजित, आपण बघतोय ऑस्ट्रेलियात झालेला हा अतिरेकी हल्ला अर्थातच 26/11ची आपल्याला आठवण करून देत आहेत। या पार्श्वभूमीवर मुंबई आणि त्याचबरोबर राज्यभरातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे। जरा सविस्तर माहिती द्या। मृदुला, दहशतवादी हल्ला जो झालेला आहे तो विशेष करून मुंबई या ऑस्ट्रेलियाचा सिडनी जो भाग आहे म्हणजे ऑस्ट्रेलियाचा जो आर्थिक बॅकबोन आहे त्या ठिकाणी झालेला आहे। म्हणजे जे बाहेरून पर्यटक येतात ते त्या ठिकाणी येऊ नयेत किंवा ऑस्ट्रेलियाच्या आर्थिक जो कणा आहे तो पूर्णपणे मोडला जावा हा उद्देश होता। आणि त्याच पद्धतीने आतापर्यंत जेवढे मुंबईवरती दहशतवादी हल्ले झालेले आहेत, भारतात दहशतवादी हल्ले झालेले आहेत, त्या सर्वांमध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की भारताला विशेष करून मुंबईला आर्थिक नुकसान कशा पद्धतीने करता येईल आणि आर्थिक नुकसान झालं तर त्यांचा हल्ला सक्सेसफुल होतो असं मानलं जातं। आणि त्या दृष्टीने जास्त करून परदेशी पर्यटक या ठिकाणी येतात। आणि जसं आपल्याला माहिती आहे की ISIS सारखी दहशतवादी संघटना जी आहे ती विशेष करून एक धर्मांध संघटना आहे आणि विशेष एका धर्माला टार्गेट करते। गेल्या 2 महिन्यापूर्वी ISISने अल कायदाबरोबर मिळून आणि त्याचबरोबर इंडियन मुजाहिदीन यांच्याबरोबर मिळून त्यांनी घोषणा केली होती, त्यांनी धमकी दिली होती थेट भारताला की मुंबई असेल किंवा भारतामधले अनेक धार्मिक स्थळं असतील या धार्मिक स्थळांना आम्ही टार्गेट करणार आहोत। आणि त्या दृष्टीने मुंबई पोलिसांचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितले की ज्या ठिकाणी जास्त करून परदेशी नागरिकांचा वावर आहे अशा ठिकाणची सुरक्षा व्यवस्था आम्ही वाढवलेली आहे। हा अलर्ट सिडनीला जो अटॅक झालेला आहे तो तर आहेच, पण त्याच्या आधी देखील आम्ही या संपूर्ण ISISच्या ज्या कारवाया भारतामध्ये आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीने दिसल्या, कल्याणची 4 मुलं असतील, बँगलोरचा जो मुलगा असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या अनेक धार्मिक स्थळांची त्याचबरोबर महत्त्वाचे ज्या ठिकाणी VVIP येतात किंवा अनेक जे फॉरेन डेलिगेट्स येतात त्या ठिकाणी देखील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।